घुमराच्या घरून मटकी आणली. त्या टायमाला तू कशी वाजत होती? अशी टन्नू 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 टन्नू. आणि आता माझ्या देवाने खडा मारला आता कशी वाजते? अशी पतू 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 पतू. अजून 2 वर्ष चांगली वाजी. का बरं ग? मग अशी पप 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 पप. निघाल. बरं ती तुझीच खोडी केली का? ती माझीच नाही, सगळं मिरची केली, विचारून घे. बरं कोणाची काय खोडी केली ग? अगं मावशी, काका मटकी सर माझी मी खोडी केली ग. काय केलं बेटा? कुठून आला काय आला मला लेक्याची नाडी तोडून नेली ग मावशी. लंग्याची नाडी हा, आणि तिडकस का त्याचा ते चवाला झोपेत होती ग बेबी. म्हणजे झोपीत बी कारभार करून टाकेलो. मग आणि तोय काय केलं? अगं बाई माझी लई बेकार खोडी केली. तुझ्या काळा मटकी कृष्ण लई तोडतली भामटाय बाई. काय केलं? अगं मला बोलताना लई लाज वाटते, लई लाज वाटते. लाजू नको लाजू नको. कशाला? जवळ ये, लाजू नको. गाणं नाही का बाई? हा, तुला माहितीये माझी काय खोडी केली? काय केलं? अगं बाई माझं ती नेलं ती. ते काय झालं? इतकी घाबरून गेली. ते नेले तिचं. ती म्हणजे काय सांग ना मला. जाऊ दे, अंदर की बात है. अंदरची बात काय सांग मला. जाऊ दे ना मग तिकडे अंदर की बात है. बात? अंदरची बात काय आम्हाला बी कळायला पाहिजे ना. शांत बस ना वा, अंदर की सांग ना व. वो अंदर की बात है. वो अंदर की बात क्या है? हो तिच्या जांग्या घेऊन जायला जांग्या. आता मला एक गोष्ट सांग, ते का बरं नेलं असेल त्याने? साला तिला का मास्क शिकणं होतं का? जांग्या घेऊन गेला तो का? टोपी पण नाणं होते तिले. म्हणजे एवढं बेकार खोडी एवढ्या खोड्या करतो तुझा काय कृष्ण? कोणाची साडी फाडतो, कोणाचा माठ फोडतो, कोणाचा दही फोडतो, कोणाची काय लंग्याची नाडी तोडतो, आणि कोणाची काय लंग्याची नाडी तोडतो. आणि हिच काय डायरेक्ट. बरं ठीक आहे, मी माझ्या देवाला शिकवते. त्याला इज्जतीत समजून सांग, नाही तर तुझी गोकुळ नगरी सोडून निघून जाऊ मी. चला का पोरी, चला का चला का चला का. जाऊ नका, मी माझ्या देवाला शिकवते. शिकव त्या काळ्याला. ठीक आहे. कुठे येतो कृष्ण? थांबायचा कृष्ण, बाळ कृष्ण. हे बाळ कृष्ण, कृष्ण. बुलाती है कितना सताती है याद तुम्हारी जब जब मुझको आती है, माती है. दिल के करते ममता की दुआएं.
हा काय अगं काय आली तू खबरदार हा काय खोडी गेल्या गवळणींच्या मी खोड्या गेल्या मग आणि तुला कोणी सांगितलं राधिका म्हणे गोपिका म्हणे यमुना म्हणे चिंगू म्हणे गंगू म्हणे काय केलं म्हणे साड्या पाड्या छोड्या पाड्या कळम्याजवळ धसा लावल्या म्हणे कोण म्हणे राधिका म्हणे गोपिका म्हणे यमुना म्हणे चिंगू म्हणे गंगू म्हणे काय केलं म्हणे साड्या पाड्या चोळ्या पाड्या कळम्याजवळ धसा लावल्या म्हणे कोण म्हणे राधिका म्हणे गोपिका म्हणे यमुना म्हणे चिंगू म्हणे गंगू कोण म्हणे साड्या पाड्या चोळ्या पाड्या कळम्याजवळ धसा कोण लावल्या म्हणे तून महिन्या गोदड्या म्हणे अगं मी काही केलं नाही जे केलं त्या गवळीने केलं माझा मोत्याने गुंफलेला चेंडू सोन्याचा विठ्ठी दांडू आम्ही गडी गोपाळ 9 लक्ष गडी गोपाळ हा. आम्ही चेंडू बडीचा डाव मानला होता आम्ही खेळ खेळत असताना तो चेंडू उडाला आणि त्या गवळीच्या झुंडीत जाऊन पडला मग आणि एकाच तो तुला किती सांगू सोन्या गं. राधिका मला पाहून कसम सागते राधिका मला पाहून बिगर पाण्याचं हागते आग बिगर पाण्याचं नाही राधिका मला पाहून दुरूनच असं आहे का बेटा काय खोडे करतोय तू तो जा माझा मोठ्याने गुंफलेला चेंडू आणि सोन्याचा विठ्ठी दांडू घेऊन ये. जा लवकर ठीक जा. आहे ठीक आहे कावा बहीण गोपा पेटीचा खोका तुला घेऊन जाय तो बाक्या बाप्पा मावशीबाई अगबाई माझ्या हातात सुपडं तुला घेऊन जाय हाऊ हाऊ गाव चोपडं व मा हातात काही ना माई मा हातात काही ना माई तुला घेऊन जाय या गावचा नाही ए त्या काही पण नको बोलू ग ए काय बाई काय बरं. तुझ्या पोराचे काय खुडी केल्या तुमच्या खुडी माझ्याजवळ सांगितलं आढळून आलं बांधकर तुमच्या खुड्याजवळ माझे सांगितलं आणि माझ्या जवळच्या खुडी मी कोणाजवळ नाही काय खुडी केल्या नाही आम्ही त्याच्या हा काहीच नाही केलं मोत्याने गोपलेला चेंडू हा तो तुमच्या जवळ आहे मोत्याला गुफलेला चेंडू आमच्या जवळ आहे का मग? ए अगं बाई तो खोटं बोलतोय आमचा जवळ चेंडू नाहीये त्याला एक एकीची झडती द्या ए,
तुम्ही ए आत्या अगं बाईला पाडणी बोलत चेंडू नाही नाही मोजू चेंडू मोजून घे पाय बरं हा पाय ना हा ना मोजून घे चेंडू नाही मी मोजते ना आता चेंडू पाहते ना मी आता चेंडू किती येत बे कबे बे दोन्ही चार बे तेर सहा बे चौक आठ बे पंचे दहा बे सर बारा बे साती चौदा बे आठी सोळा बे नाम अठरा बे दहा 20च्या 20 चेंडू देऊन टाका ए ते काय चेंडीत का मग अगं बाई ती देवान दिलेली श्रीदत्तीला स्तवनी स्तन आहे तुम्हाला स्तन आहे मंग 2 मिनिटं इथेच खरं खोटं करून घेऊ ना तुम्हाला स्तन आहे तुम्हाला स्तन आहे आणि मी का बरं अशी चिपट पडेल मला अशा कोचड्याच का भर लटकेले याच कारण काय आहे वांस खोकरा आहे वांस वांस हा मग एवढा मोठा देऊन कस काय पैदा केला ए तू राखून पैदा केला असेल ना राखीने पोरवता तुला माहिती नाही का ग तुला किती हरले आगात्या मी रानात गेले तिथनं रानगौरी आणली तिला भाजली एवढीच खाल्ली मला 5.5 मुलं झाली 5.5 हो. अर्धा काय घे चढा होता अगं वेडी म्हातारी ते छोटूस बाळ माझ्या पोटात आहे बाबू बाबू ये पोटात कोणा बोलू गो बाबू ये बाबू तुले बघ अगं मावशी मी रानात गेली ती रानगौरी आहे त्याची गौरी एवढी भाजून खाली मला काय झालं माहिती आहे का काय झालं? माहिती आहे तुला काय झालं एसटी आणि ट्रक मागे बघ. तुले का रेल्वे झाले अक्क काही पण बोलू नको मी बी रानात गेली रानगावरी आणली तिला भाजली एवढीच खाल्ली मला काय झालं माहितीये काय पवन एक्सप्रेस पवन एक्सप्रेस मग धुळे ते 40 गाव चालत ते हा असं टक 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 ते चालत ते हा. बाई घेऊन राखीने जर मुलं होतात हा मग नवरा करण्याची काय गरज आहे ए नवरा करायची गरज नाहीये मला नवरा करावा नवरा करावं नवऱ्याच्या धाकात राहावं नवऱ्याच्या धाकात राहावं त्यांना स्वयंपाक बनाडी देऊ बाई त्यांचा स्वयंपाक सुद्धा आपल्यालाच बनवणं पडतो त्यांना कपडा भिजवणं पडतो कपडे सुद्धा आपल्याला द्यावं लागतात थोडस काय चुकाम तुला घे मला अगं त्या थोडस काही झालं तर लगेच बाई टाटून जातो देव म्हणत जाऊ दे रे आता 12 टाइम लेकून चढच मी तू ए काही पण नको बोलू ना ग नवरा सोड देऊ ए त्या नवरा काही काम नाहीये त्याला असं धर डायरेक्ट घराच्या बाहेर फेकून टाक अडे झालं ए तुला कसं काय आवडला होता बाई तो असा तर मग इष्टगारा मरू पटेल होता तू आयफोन आहे तुझ्या जवळ वाटत तू खिशात हात टाकतीये इष्टगारा मरू पटेल होता तू इंस्टाग्राम तू पण चालवती का मग दाखव आयफोन यो आयफोन त्यानं घेऊन दिला का त्यानं घेऊन दिले 700 रुपयाचा जीवचा डबडा ए आत्या त्याच्या तोंडावर फेकून मार 700 रुपयाचे डबडे समजलं का सोडून टाक त्याला सगळा म्हणणं नवरा सोडला नवरा सोडला सगळ्यांना नवरा सोडून टाकला सोडून येतो नवरा काही कामचा नाही तुझा पुढे त्याच्या मायचा नवरा आत्ता सोडून येते मी तिला अरे हो नवरा भाऊ काय बोलते ग तुम्हाला काय
हा काय काय बोलते तू मला पटत नाही. का म्हणून पटत नाही तुला मी? का म्हणून पटत नाही? इकडं बोल. हा का म्हणून? काय का म्हणून पटत नाही मी तुला? इकडून नाही. का म्हणून पटत नाही? तू मला पटत नाही म्हणजे त्याला काहीतरी कारण पाहिजे ना. आजपासून मी तो नवरा उलट झालं ना. मी तो बायकोनी तू नवराने. म्हणजे तुझा नवरा का बरं नाही बा? काय त्याला तरी काहीतरी कारण बिलकुल संबंध नाही आपला. संबंध नाही रे बापा आपला. तू मला मारतो रे बापा. असं काय करते ग? मी तुझ्यावर किती प्रेम करतो. हा किती प्रेम करतो मी तुझ्यावर, तरी तू सुधरत नाही का? काय हा हे तो नावाचा मी कोक पुसून टाकला. बिलकुल संबंध नाही रे बापा आपला. अशी वाकडी. हे तो नावाचा मंगळसूत्र तोडलं चिर पोचू बस झालं. असं नको करू ना. चालत नाही तुम्हाला. तू एवढा लंबा आहे बापा. आणि तेव्हा कसं काय पटलं होतं तुला? इंस्टाग्राम चालतोय माझ्यासाठी. मग आता नाही पटत तुम्हाला. असं नको करू. आने से उसके आए बहार, जाने से उसके जाए बहार, बड़ी मस्तानी